गुंडोदा, काल आपला वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त आपण आपला वाढदिवस आणि काळभैरी यात्रा ही दोन्ही एकत्र झाली आहे. त्या आपण उपक्रम काय राबवला? मी प्रथमतः या राज्याचे आमचे नेते, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते माननीय अजितदादा पवार यांना प्रथमतः मी श्रद्धांजली अर्पित करतो. माझ्या कुटुंबाकडून व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो. काल दिवस साजरा झाला. काल वाढदिवस असताना व काळभैरी आपलं आराध्य दैवत काळभैरीची यात्रेचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 9मध्ये काल औषध फवारणी, पावडर फवारणी व वाडाची काल स्वच्छता केली. खरोखर मला मनस्वी आनंद आहे की ज्या सर्वसामान्य लोकांनी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला आता झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून दिलं. खरोखर आपण यांचं काहीतरी देणं लागतो. आपण या कर्तव्य भावनेतून आपला प्रभाग, आपली जबाबदारी म्हणून प्रभाग क्रमांक 9मध्ये धूर फवारणी, औषध फवारणी, पावडर फवारणी काल स्वच्छता करून घेतली. मला खरोखर याचा आनंद आहे आणि इथून पुढच्या काळात देखील माझी जबाबदारी आहे की प्रत्येक महिन्याला औषध फवारणी असेल आणि पावडर फवारणी असेल, स्वच्छता करून घ्यायची माझी जबाबदारी आहे. काळभैरी चरणी काय प्रार्थना आहे? काळभैरी चरणी एवढंच प्रार्थना करेन, गडिंग्लज शहराचा सर्वांगीण विकास, गडिंग्लज शहर आम्हाला विकासाच्या दृष्टीनं पुढं न्यायचे आहे. गडिंग्लज शहराचा आम्हाला विकास करायचा आहे आणि ज्या भावनेनं गडिंग्लज शहरातील सर्वसामान्य जनता, गोरगरीब, व्यापारी, युवक वर्ग आणि माझ्या लाडक्या बहिणीने जी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेली आहे, खरोखर आम्ही त्यांचे उपकार विसरू शकत नाही. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये गडिंग्लज शहराच्या जनतेची सेवा करण्याची ताकद आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देवो, हीच मी काळभैरी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.